हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील तुमच्या सगळ्यांचं डे नंबर 2 पोलीस भरती 2024 डे नंबर 2 मध्ये स्वागत करते. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला सगळे ऑब्जेक्टिव्ह बघायचे, जसं आपण सब्जेक्ट वाईज जात आहोत. अगोदर सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर मराठी, मग त्याच्यानंतर जात आहोत गणित, बुद्धिमत्ता. हे 4 सब्जेक्ट आपण रोज कव्हर करून घेत आहोत. त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा असाच असणार आहे. तत्पूर्वी स्टार्ट करण्यापूर्वी आपण चेक करूया कालचा जो व्हिडिओ झाला होता, ठीक आहे, डे नंबर जो 1 होता आपला, त्याच्यामध्ये काहीतरी डाऊट होतं, म्हणजेच की मी तक्ता बघून घ्या असं म्हणत होते. तर ते चार्ट किंवा तक्ता कोणता होता? तर फर्स्ट वन जो होता की मी म्हटलं की 12 पोलीस आयुक्तालय आहेत महाराष्ट्रामध्ये. किती पोलीस आयुक्तालय आहेत? 12. ते कोणते कोणते ते चार्ट बघून घ्या. तर बघा कोणते कोणते पोलीस आयुक्तालय आहेत. मुंबई, बृहन्मुंबई पहिला झाला, त्याच्यानंतर मुंबई रेल्वे म्हणजे रेल्वे मुंबई, त्याच्यानंतर नवीन मुंबई, मुंबईमध्ये 3 आहेत. त्याच्यानंतर येतं पुणे, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अमरावती, नाशिक, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, वसई, विरार. हे जे शेवटचे 2 आहेत ते नवीन झालेले पोलीस आयुक्तालय आहेत. नवीन पोलीस आयुक्तालय या ठिकाणी झालेलं आहे. कोणतं? पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर, वसई, विरार. हे लक्षात ठेवायचं आहे. हे 2 नवीन आहेत, न्यू आहेत. आता त्यांची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. हे होते आपले 12 पोलीस आयुक्तालय. त्याच्यानंतर म्हणलं आणखीन एक चार्ट बघून घ्या परिक्षेत्राचं, की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या परिक्षेत्रामध्ये कोणते जिल्हे काम करतात, त्या अंतर्गत कामे करतात. तर बघा, परिक्षेत्रे अधीक्षक कार्यालय कोकणामध्ये ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याच्या परिक्षेत्रामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात? पहिला आहे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण असे जिल्हे येतात. त्याच्यानंतर सेकंड वन चेक करा, नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक ग्रामीण असे जिल्हे येतात. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण म्हणजेच ते शहर येतं. त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्याच्या परिक्षेत्रा अंतर्गत कोणते जिल्हे येतात? तर बघा, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर. कोणते? 4 जिल्हे, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर. त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्याच्या परिक्षेत्रामध्ये नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर. त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या परिक्षेत्रामध्ये अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ असे जिल्हे येतात. मग आहे गडचिरोली आणि गोंदिया. हे 2च जिल्हे गडचिरोली परिक्षेत्रामध्ये येत असतात. आणि शेवटचं आहे आपलं कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, सांगली, सातारा असे जिल्हे या कोल्हापूर जिल्ह्याच्या परिक्षेत्रामध्ये येतात. पोलीस अधीक्षक परिक्षेत्र. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. तक्ता मी शो केले. परत एकदा तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर हा फर्स्ट वन आपला स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. मी 1 मिनिट साईडला होते. ठीक आहे. हा होता तो तक्ता. याचा अभ्यास तुम्हाला करायचा, पाठच करून टाकायचे. आपण बघितलं मागच्या वेळेस 2 क्वेश्चन या तक्त्यावरती विचारले गेले होते. ओके, चला, 12 पोलीस आयुक्तालय झाले आणि जे चार्ट परिक्षेत्राचं होतं ते पण कम्प्लीट झालं. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. आता चला आजच्या या डे नंबर 2 कडे वळूया. पहिला जो असणार आहे आपला सामान्य ज्ञान. स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्वेश्चन. पहिल्या प्रश्नाने सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय सांगतो? महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविलेले आहेत? जे नक्षलवादी असतात तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या दलाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर तो दल कोणता, असं क्वेश्चन आहे तुम्हाला. तर त्या क्वेश्चनचा आन्सर आहे C60. काय आन्सर आहे त्याचं? C60 हे दल नक्षलवाद्यांविरुद्ध काम करतं. या दलाची स्थापना गडचिरोली मध्ये झाली, कारण गडचिरोली आणि गोंदिया
हा नक्षलवादग्रस्त एरिया आहे, म्हणजेच नक्षलवाद्यांचं प्रमाण त्या ठिकाणी खूप जास्त आहे. आता C60 का म्हटलं होतं याला? कारण C म्हणजे कमांडो, ठीक आहे, जवान. किती जवान होते? 60 जवान होते, म्हणून त्याला C60 कमांडर 60 C60 असं म्हणण्यात आलेलं आहे. बट आता 60 ऐवजी त्या दलामध्ये 100 जवानांची भरती झालेली आहे. ओके, तर C60 काय करतात? तेथील स्थानिक म्हणजेच गडचिरोली एरिया असेल तर तिथल्या स्थानिक आदिवासींना त्यांची नियुक्ती करते आणि त्यांना प्रशिक्षण देत असतात. त्यांना C60 दलामध्ये सामील करून घेतल्या जातं. ओके, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. एक मिनिट, ते डोर लावताल. हा, आवाज येते खूप. चला, सेकंड क्वेश्चन चेक करा आता. आपला सेकंड क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? दुसरा प्रश्न काय आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कुठे आहे? ऑप्शन चेक करा. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. मग याचा करेक्ट उत्तर काय असेल सांगा बरं आता. येस, करेक्ट उत्तर काय असेल याचं? नाशिक मध्ये पोलीस अकॅडमी आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक मध्ये आहे. ओके, स्थापना कधी झाली? 1906 ला झालेली आहे. मग या ठिकाणी काय केलं जातं? या पोलीस अकॅडमी मध्ये उपनिरीक्षक व अधिकक्ष अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केल्या जातं. थर्ड वन क्वेश्चन आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने डॉट यंत्रणा स्थापन केली. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 ला हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला झाला होता. दुसऱ्या देशाचे आतंकवादी आपल्या देशांमध्ये आले होते. तर काय म्हटलेलं आहे? तर तो हल्ला झाल्यानंतर त्या हल्लेखोरांना शोधण्यासाठी, त्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी एक टीम बनवली होती. ठीक आहे, एक टीम बनवली होती, एक दल बनवलं होतं. तर त्या दलाचं नाव काय आहे? तर त्या दलाचं नाव आहे फोर्स 1. खास त्याच हल्लेखोरांना शोधण्यासाठी असे फोर्स बनवले जातात. कशासाठी? प्रतिउत्तर म्हणून त्या हल्लेखोरांना शोधायचं, त्याच्यासाठी फोर्स 1 हे दल स्थापन करण्यात आलेलं आहे. या दलामध्ये 200 पेक्षा जास्त जवानांचा समावेश आहे. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल म्हणलेलं आहे, राष्ट्रीय. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद या ठिकाणी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे. हे तुम्हाला पाठ करायचंय. त्या पोलीस अकॅडमीचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. ओके, क्लिअर आहे? त्या ठिकाणी IPS लोकांना, IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम केल्या जातं. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे या शहरात. म्हणजेच की जे काही सिक्रेट मिशन असतात, जे काही आपण खबरी म्हणत असतो, त्या खबरी गुप्तवार्ता प्रबोधिनीद्वारे जमा केल्या जातात. तर ते कोठे आहे? ते आहे पुण्याला. कुठे आहे? पुण्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR, काय म्हणतात त्याला? CPR ही संस्था कोणत्या शहरात आहे? याचं सुद्धा आन्सर सेम आहे. कोणत्या शहरात आहे? पुणे या शहरात आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे झाले क्वेश्चनचा आन्सर. या ठिकाणी तुम्हाला देते की हा जो क्वेश्चन आहे हा MCQ आहे. कधी कोणत्या पेपरला किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारला गेलाय ते सांगितलेलं आहे. चेक करा. पिंपरी चिंचवड पोलीस 2021 ला हा क्वेश्चन आला होता. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारलेला आहे. मग अशा प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. नेक्स्ट वन, दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करते? काय म्हटलेलं आहे? दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल काम करत असते? आता सेम जसं आपण बघितलं मुंबईमध्ये. ठीक आहे, मुंबईमध्ये कोणतं 26 काय होती तारीख? चेक करूया.
26 नोव्हेंबर 2008 रोजी जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये एका नवीन दलाची स्थापना करण्यात आली. मग इथे काय सांगितले, दहशतवादाविरुद्ध त्यावेळेस स्थापना करण्यात आली. इथे पण त्याचं उत्तर सेमच असणार आहे. कोणत्या दलाची स्थापना करण्यात आली? फोर्स 1 या दलाची स्थापना करण्यात आली. कशासाठी करण्यात आली? त्या हल्ल्यांसाठी प्रत्युत्तर म्हणून त्या दहशतवाद्यांना किंवा हल्लेखोरांना शोधून काढण्यासाठी फोर्स 1 ची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे इंडियन मिलिटरी अकादमी डॉट डॉट येथे आहे. इंडियन मिलिटरी अकादमी डॉट डॉट येथे आहे. तर हे याचा आन्सर आहे देहरादून. देहरादून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पोलीस विभागातील K9 युनिट काय हायलाइट करते, याला लक्षात ठेवण्यासारखं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. K9 युनिट हे कशाशी संबंधित आहे म्हटलेलं आहे. जसं C60 कशाशी संबंधित होता आपलं? नक्षलवाद्यांसाठी, दहशतवाद्यांसाठी फोर्स 1. मग K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर ते आहे श्वान. कशाशी संबंधित आहे? श्वान म्हणजेच कुत्रा. ठीक आहे, आपण बघतो मूवी मध्ये वगैरे बऱ्याचदा आपण बघितलो की बॉम्ब स्फोट वगैरे, बॉम्ब ज्या ठिकाणी आढळतो किंवा बॉम्ब जर शोधून काढायचा असेल तर त्यावेळेस K9 युनिटचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. ठीक आहे, किंवा एखाद्या चोराला पकडायचं असेल, अंमलीयुक्त पदार्थ असतील म्हणजे ड्रग्ज वगैरे असतील ते शोधून काढायचे असतील तर त्यावेळेस K9 युनिटचा उपयोग केला जातो. म्हणजेच की कुत्रा असतात त्यांचा उपयोग करून घेतला जातो आणि त्यांना सुद्धा ट्रेनिंग दिल्या जातं. नेक्स्ट वन आहे महाराष्ट्र लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव काय आहे? आता एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, हा बदललेला आहे, अपडेटेड व्हर्जन राहतं. ठीक आहे, जसं पोलीस महासंचालक वगैरे पद बदलत जातात, त्यांच्या बदल्या होत राहतात, म्हणून काही वेळा असे क्वेश्चन सुद्धा बदलत राहतात. म्हणून जे आन्सर आहे ते ऑप्शन मध्ये दिलेले नाही. तरी पण मी तुम्हाला सांगते महाराष्ट्र लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचे नाव आहे जयजीत सिंह. ऑप्शन मध्ये दिलेलं नाही कारण अपडेटेड झालेलं आहे. आन्सर काय असेल याचं इथं नोट डाऊन करते. जयजीत सिंह हे त्यांचं नाव आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशाचं? लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकाचं. डन. फटाफट आपण आपलं सामान्य ज्ञान कंप्लीट करून घेतलो. त्याच्यानंतर नेक्स्ट वरती येऊया. आता आपण स्टार्ट करू मराठी. काय स्टार्ट करू? मराठी. चेक करा आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम मराठीकडे जात आहोत आपण. चेक करा आता. पहिला जो प्रश्न आहे, पुढील कंठतालव्य वर्णाची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. काय म्हटले? कंठतालव्य वर्णाची जोडी आपल्याला ओळखायची आहे. आता कंठतालव्य वर्ण म्हणजेच काय बरं सांगा? येस, कंठतालव्य म्हणजे कंठतालव्य वर्ण म्हणजेच घशातून निघणारा आवाज, त्याला आपण कंठतालव्य वर्ण असे म्हणतो. तर त्याचं उत्तर आहे ए ऐ. काय असेल कंठतालव्य वर्ण? ए ऐ. नेक्स्ट वन, ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना डॉट डॉट म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे, कोणते कोणते वर्ड येतात नाकातून? आपण काही जणांना बोलताना ऐकतो, आपण म्हणतो तू काय नाकातून बोलतोयस. सो ते नाकातून बोलणारे वर्ण कोणते? ते कोणते असतील? जसे की न, न, म हे सगळे नाकातून बोलल्या जाणारे वर्ण आहेत. इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला? तर याचं उत्तर काय असेल? नाकातून उच्चार निघणारे जे काही वर्ण असतात त्यांना म्हणतात अनुनासिके. काय म्हणतात त्यांना? अनुनासिके असं म्हणत असतात. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्लस ई काय होते? स्वर प्लस स्वर. दोन स्वरांना एकत्रित आणल्यानंतर, दोन स्वरांचं एकत्रीकरण केल्यानंतर कुठला नवीन स्वर तयार होतो? चेक करा बरं. अ ई, अ प्लस ई, ए असं होतं. अ प्लस ई काय होते? ए. म्हणून ऑप्शन मध्ये असेल आपलं ए. ओके. आता याचे काही म्हणजे खूप सारे पण आहेत. ठीक आहे, जसं की आ प्लस ई होते ऐ. काय होतं? आ प्लस ई होते ऐ. त्याच्यानंतर आ प्लस उ काय होते?
ओ होते. आ प्लस उ काय होते? ओ. सॉरी, अ प्लस उ काय होते? ओ होते. आणि आ प्लस उ काय होते? आव होते. आ आओ. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे? ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता पहिल्यांदा समजून घ्या अभिजात भाषा म्हणजेच काय. भारत सरकारद्वारे किंवा केंद्र शासनाने काही ठरवलेल्या भाषा असतात, त्या भाषांना अभिजात भाषा म्हणतात. ज्या भाषा अभिजात असतात त्यांना भारत सरकारद्वारे निधी दिली जाते, पैसे दिले जातात, मानधन दिलं जातं. ओके, आता ते भाषा कोणत्या कोणत्या चेक करा बरं. जसं की तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया असे काही मोजके भाषा आहेत. तर इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. त्या ऑप्शन पैकी कोणती अभिजात भाषा नाही ती भाषा आपल्याला सांगायची आहे. तर त्याचा आन्सर आहे मराठी ही अभिजात भाषा नाही. संस्कृत, तमिळ, कन्नडा, तेलुगू, मल्याळम, त्याच्यानंतर संस्कृत झालं, डबल म्हणतीये, ओडियाई ही भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखली जाते. ज्या राज्यांमध्ये संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळम बोललं जातं त्या भाषांना केंद्र शासनाद्वारे निधी दिली जाते. ओके, आता खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? काय आहे? खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते असा क्वेश्चन आलेला आहे. ऑप्शन चेक करा. ä, अ, अम, औ. काय काय आहेत? ä, अ, अम, औ. मग आता याचं उत्तर काय असेल बरं? स्वरादी वर्ण म्हटल्यानंतर यस, स्वरादी वर्ण आहे अम. काय असेल याचं उत्तर? अम. नेक्स्ट क्वेश्चन. चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? चकोर या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ते प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मग चेक करा बरं. आता ज्या वर्णाचा उच्चार करताना जोर द्यावा लागतो त्याला कोणते वर्ण म्हणतात? यस, त्यांना म्हणतात तालव्य वर्ण. ठीक आहे, जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होत असतो. कशावर? जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होतो. जसं की आपण प्रोनाउन्स करून बघा. च म्हटल्यानंतर आपल्या वरच्या हिरडीला आपली जीभ टेकत असते, म्हणून त्याला च म्हटल्यानंतर च हा शब्द कोणता? जिभेचा स्पर्श जर आपल्या वरील हिरडीवर होत असेल तर त्याला म्हणतात तालव्य वर्ण. कोणते वर्ण असतात ते? तालव्य वर्ण. करेक्ट, क्लिअर आहे? सोप्यात, काहीच अवघड नाही. नेक्स्ट चेक करा. पुढील पैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? ऱ्हस्व म्हणजेच काय? ज्याचा उच्चार करताना किंवा ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागते, कमी वेळ लागते, त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. दीर्घ म्हणजेच काय? ज्यांचा उच्चार करताना जास्त कालावधी लागते त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. मग याच्यामध्ये ऱ्हस्व स्वर कोणता नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग याचं उत्तर काय असेल बरं? आता याचं उत्तर काय असेल चेक करून सांगा बरं. मग चेक करा आता. उ, रु, लू, ई कोणता असेल याचं उत्तर? उ असेल. उ हा ऱ्हस्व स्वर आहे. उ हा ऱ्हस्व स्वर आहे. याचा उच्चार करताना कमी कालावधी लागत असते. चला नेक्स्ट क्वेश्चन. प, फ, ब, भ, म हे कोणते वर्ण आहेत? आता नीट लक्षात घ्या. प, फ प्रोनाउन्सिएशन कसं यायले? सेम यायले. ब, भ, म प्रोनाउन्सिएशन सेम यायले. मग ज्या वेळेस उच्चार सारखा असतो त्या वर्णाला आपण काय म्हणतो? औष्ठ्य वर्ण म्हणतो. ऑप्शन मध्ये औष्ठ्य वर्ण आपल्याला दिलेला आहे. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते असं म्हटलेलं आहे? ज्यांचा उच्चार करताना जोर द्यावा लागतो त्यांना कठोर व्यंजन असे म्हणतात. मग चेक करा. ग साधं सिंपल, ज, च आणि द. च आणि द कोणत्या वर्णाला जोर द्यावा लागतोय? तर ते कठोर व्यंजन आहे च याला जोर द्यावा लागतो. तसे क, ख, स, छ, ट, ठ, त, थ असे काही व्यंजन आहेत त्यांना कठोर व्यंजन असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता? दंत्य
दंत्यवर्ण म्हणजेच काय, ज्या वर्णाचा उच्चार करते वेळी जीभ वरच्या दातांच्या मागच्या बाजूस चिटकते किंवा टेकते त्यांना दंत्यवर्ण असे म्हणतात. द म्हणल्यानंतर जीभ दातांच्या मागच्या बाजूला वर चिटकायली. ओके, द सुद्धा हे एक दंत्यवर्ण आहे. म्हणून ऑप्शन काय आहे, आता ऑप्शन मध्ये द दिलेलं नाही, चेक करूया. ऑप्शन आहे त, प, ट, क. ट म्हणलं की टाळूला चिटकते. क म्हटल्यानंतर जीभ कुठेही चिटकत नाही, घशातून आवाज येते. प म्हटल्यानंतर होठ चिटकतात. मग याचं उत्तर काय असेल, त. त त मागच्या दातांच्या वरच्या टोकाला चिटकत असल्यामुळे याचं उत्तर असेल त. त हे दंत्यवर्ण आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? येस, आपलं सामान्य ज्ञान झालं, मराठी झालं. तर आपण वळूया आता आपल्या गणित या विषयाकडे. आपण कुठे वळूया, गणित या विषयाकडे. चेक करा आता पहिला क्वेश्चन जो आहे आपला, डॉट डॉट ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. येस, मूळ संख्यांची सुरुवात 2 3 2. ठीक आहे, कोणती अशी संख्या आहे जी मुळे नाही आणि संयुक्त नाही, म्हणजेच त्या संख्येला कोणत्या आणि कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, ती संख्या कोणती? ठीक आहे, काय असेल त्याचा आन्सर? 1. हे अतिशय सोपं आहे. एकही संख्या मुळेही नाही आणि संयुक्तही नाही. करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा आता. इथून थोडस अवघड असणार आहे, म्हणजेच आपल्याला करून बघावं लागणार आहे. चेक करा. डी हा विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम, डी हा विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. यस, याच्यासारखं आपण एक क्वेश्चन अगोदरच बघितलेला आहे. एक्स ही विषम संख्या आहे तर पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती, अगोदर क्वेश्चन झाला होता. सो याचं एकदा आपण करून बघूया. गृहीत धरूया आपण डी बरोबर 3 विषम संख्या शोधायची आहे, म्हणून आपण डी बरोबर आपल्याला 3च घ्यावं लागेल. मग ऑप्शन मध्ये टाकून बघा. D+1 हा आपला पहिला ऑप्शन आहे. चेक करा, D+1 हा पहिला ऑप्शन आहे, म्हणून आपण टाकून बघितलं. डी च्या ठिकाणी 3 लिहिलं, परत 1. उत्तर किती आलं? 4 आलं. 4 हे विषम संख्या नाही, 4 ही समसंख्या आहे. मग नेक्स्ट ऑप्शन चेक करा. D+3 आहे. नेक्स्ट ऑप्शन काय आहे? D+3 आहे. ठीक आहे, याला सुद्धा आपण टाकून बघूया. 3+3 किती येतात? 6 येतात. क्लिअर आहे? 3+3 किती येतात? 6 येतात. आणखीन एकदा पुढचं ऑप्शन चेक करूया. D-2 टाकायचंय. मग काय येतं? 3-2 येतं. D-2 म्हणलं तर 3-2 किती येतं उत्तर? 1. विषम संख्या आहे, आपल्याला विषम संख्या शोधायची आहे. पण प्रश्नात चेक करा काय म्हटले, क्रमाने येणारी पुढील विषम संख्या म्हटलेलं आहे, पुढची बघायची आहे. डी बरोबर आपण किती पकडलो? 3. ठीक आहे, सपोज डी बरोबर 3. मग या 3 च्या पुढची कोणती विषम संख्या आहे ती शोधायची आहे. आता 1 तर डी च्या अगोदर येते, मागची संख्या होते. डी कॅन्सल, 1 कॅन्सल. त्याच्यानंतर लास्ट जो ऑप्शन आहे चेक करा आपला, D+2 आहे. लास्ट ऑप्शन काय आहे? D+2. चेक करा मग आता इथे D+2 म्हणजेच की 3+2 = 5. येस, ही 3 नंतरची पुढील विषम संख्या आहे, म्हणून उत्तर काय असेल आपलं? 5. ऑप्शन मध्ये चेक करा, उत्तर काय येईल आता? D+2 हे आपलं उत्तर असेल. काय असेल उत्तर? D+2. डन, क्लिअर आहे? चेक करा, खूप इझी आहे, काहीच अवघड नाही. मागे x ही समसंख्या आहे तर त्या पुढील समसंख्या कोणती असा क्वेश्चन आला होता. x = 2 पकडलो कारण समसंख्या बघायची होती. मग आता d ही विषम संख्या आहे म्हणून 3 पकडलो. चला नेक्स्ट क्वेश्चन. 77 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती म्हटलेलं आहे? 77 नंतर येणारी 77 नंतर क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती? ऑप्शन्स आहे 86, 95, 93, 91. आता चेक करा, याच्यासाठी लिहूया आपण सूत्र, म्हणजेच काढावं लागेल आपल्याला. कितवी विषम संख्या काढायचे? 9वी विषम संख्या. काय लिहायचे इथे? विषम संख्या
प्लस 2 इंटू x. चला चेक करा. 77 नंतर म्हणले आधी विषम संख्या घेऊया. 77 ही विषम संख्या आपल्याला दिलेली आहे. क्वेश्चन मध्ये वर 77 विषम संख्या दिलेली आहे. मग विषम संख्यांच्या ठिकाणी 77 घेऊया. त्याच्यानंतर चेक करा पुढे प्लस 2 गुणिले x म्हटलेलं आहे. कितवी विषम संख्या काढायची आपल्याला? 9वी विषम संख्या काढायची आहे. म्हणून 9 येते या ठिकाणी. चेक करा आता. 77 किती आले आन्सर? 95. कसं? 9 दुनी 18. 77 अधिक 18 95. म्हणजे 77 नंतर येणारी क्रमाने 9वी विषम संख्या ही असेल आपलं 95, जसं ऑप्शन मध्ये दिलेलं आहे तसं. ठीक आहे, क्लिअर आहे. हे पाठ करून टाकायचंय. जर तुम्हाला 10वी विषम संख्या, 8वी विषम संख्या अशी विषम संख्या विचारलं तर तुम्हाला हे सूत्र किंवा ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट वन चेक करा. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. आता संख्या मालिका आहे. चेक करा. संख्या मालिका नाही, सॉरी. 75 76 77 अधिक 78 डॉट 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 85. 75 76 77 म्हणजे क्रमाने आले. ही नैसर्गिक संख्या आहेत. ठीक आहे. 75 76 77 78 85 या संख्या नैसर्गिक संख्या आहेत. मग आता आपल्याला काढायचे आहे यांची बेरीज. नैसर्गिक संख्यांची बेरीज करायचे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं? नैसर्गिक संख्यांची बेरीज इक्वल्स टू काय आहे सूत्र आपलं? जाऊ दे, ह्याला कट करू. आपल्याला माहित आहे आपण बेरीजच करू, म्हणजे जागा थोडीशी जास्त असेल, दुसरं काय नाही. चेक करा कसं काढायचं. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या. नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा म्हणलं की हेच वापरायचं. डिवायडेड बाय 2 इंटू, इकडे स्पेस नाही तरी ऍडजस्ट करते, एकूण संख्या. चला आता चेक करा. पहिली संख्या कोणती दिलेली आहे आपल्याला? पहिली संख्या चेक करा. इथे काय आहे? पहिली संख्या आहे 75. पहिली संख्या कोणती आहे? 75. मग लिहा या ठिकाणी पहिली संख्या 75 प्लस शेवटची संख्या कोणती आहे? शेवटची संख्या आहे 85. मग लिहा 85 डिवायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या विचारलेला आहे. एकूण संख्या विचारलेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? एकूण संख्या काढायची असेल तर आधी आपल्याला कॉर्नरला एकूण संख्या काढून घेऊया. 85 मायनस 75 करूया. किती राहतात? 10 राहतात. या 10 मध्ये 1 ऍड करायचं. टोटल एकूण संख्या किती होतात? 11 होतात. या साईडला टोटल एकूण संख्या किती होतात? 11 होत असतात. हे आहे एकूण संख्यांची कशा काढायचं ते. त्याच्यानंतर इथे लिहूया किती? 11 आलं. आता करा. बेसत्ती 16 80 गुणिले 11 किती येते? 11 8 88 880 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. 75 अधिक 85 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 11. मग 75 प्लस 85 160 डिवायडेड बाय 2 इंटू 11. मग आधी भाग दिले म्हणजे 82 16 किती येणार? 80 गुणिले 11. 80 गुणिले 11 कसं केलं? 11 8 88 पुढचं शून्य इकडे 880. आता आन्सर मध्ये चेक करा 880 दिलेलं काय? येस 880 दिलेलं आहे. उत्तर आहे आपलं 880. नेक्स्ट वन 1 चा वर्ग प्लस 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग डॉट 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 प्लस 10 चा वर्ग. वर्गांची बेरीज करायची आहे. जे वर्गमूळ येतं 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 हे जे एक जे 1 4 वगैरे आहे 1 4 9 16 यांची बेरीज करायची आहे आपल्याला. असं
10च्या वर्गापर्यंतची बेरीज करायची. चला तर मग करून बघूया काय येईल त्या ठिकाणी. कसं काढायचं याचं उत्तर. हा, यासाठी सुद्धा लक्षात घ्या आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या नैसर्गिक संख्या आहेत. माहितीये 0 पासून, नैसर्गिक संख्या 0 पासून स्टार्ट होतात माहितीयेत आपल्याला. मग लिहा नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काय असेल. आता नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काढायची आपल्याला. n डायरेक्टली सूत्र लिहिते n + 1 2n + 1 डिवायडेड बाय 6 हे आहे आपलं सूत्र. याच्यामध्ये आता ठेवून बघूया काय काढायचंय आपल्याला. n म्हणजे आपण शेवटची संख्या पकडतो 10. सगळे यांच्या ठिकाणी 10 ठेवायचंय. 2 × 10 + 1 डिवायडेड बाय 6. चला आता करा. 10 ला 10 आधी कंस सोडून घेऊया. 10 ने किती होणार आहे. इथं मल्टिप्लाय लिहिते. 10 ने 11 होते. गुणिले 10 दूनी 20, 20 आणि 1 21 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय किती आला 6 आला. मग आता हे 10 गुणिले 11 केलं तर 110 येतं. 110 गुणिले 21 केलं तर किती येतं चेक करा. 2310 येतं. ठीक आहे. या 2310 ला सगळ्यांचा आधी मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. इथेच तुमच्या समोर केले. तिन्हीचं मल्टिप्लाय केलेलं आहे. मग त्याच्यानंतर डिवायडेड बाय 6 करा. उत्तर किती येतं चेक करा आता. 6 6 2 12 6 3 18 6 3 18 6 चौक 24 मोठं होते म्हणून 6 3 18 20 20 21 22 23 5 राहिले. 6 35 35 36 42 6 8 48 6 8 48 मग किती राहतात 3 राहतात. 6 5 30 385 हे आपलं उत्तर आलेलं आहे. उत्तर किती आलेलं आहे 385. चेक करा आता याच्यामध्ये 385 दिलेलं आहे का. यस, थर्ड नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची होती. नेक्स्ट क्वेश्चन. क्रमागत 1 ते 10 संख्यांच्या घनांची बेरीज किती म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे क्रमागत 1 ते 10 संख्या. आता घनांची, अगोदर नैसर्गिक संख्यांची बेरीज होती. आता कशाची बेरीज घनांची बेरीज करायची आहे 1 ते 10 पर्यंतच्या. मग यासाठी सुद्धा सूत्र आहे. तुम्ही डायरेक्टली अप्लाय करून लिहू शकता. ते सूत्र कोणतं असेल चौकटामध्ये n + 1 डिवायडेड बाय 2 चौकट बंद आणि स्क्वेअर. हे आपलं घनांची बेरीज करण्यासाठीचं सूत्र आहे. काय आहे n कंसामध्ये n + 1 कंस बंद डिवायडेड बाय 2 चौकट बंद चौकटीचा वर्ग. चला मग आता इथे चेक करा. संख्या ठेवून बघूया आपल्याला. n म्हणजे 1 ते 10. 10 ही शेवटची संख्या आहे. n म्हणजे आपण किती पकडू चौकट 10 10 + 1 डिवायडेड बाय 2 चौकटीचा वर्ग. सॉल्व करूया परत खाली घेऊन याला. चौकटला चौकट 10 गुणिले 11 11 कस काय म्हणलं तर 10 ने 11 अधिक करायचं होतं डिवायडेड बाय 2 चौकटचा वर्ग. नेक्स्ट स्टेप सॉल्व करूया. आधी गुणाकार करून घ्या. 10 गुणिले 11 किती होतं 110 भागिले 2 चौकटचा वर्ग. नेक्स्ट स्टेप आधी भागाकार, मधला भागाकार सोडून घेऊया. इकडे जागा इकडे सोडून घेऊया. चेक करा. भाग द्यायला स्टार्ट करा. बे कबे बे पंचे 10 एक राहिला बे पंचे 10 म्हणजेच किती आलं 55. मग 55 चा वर्ग किती. मग 55 चा वर्ग किती तर आपला 55 चा वर्ग असेल 3025. वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे. 55 चा वर्ग किती 3025 हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज असेल आपल्याला 3025. ऑप्शन मध्ये चेक करा 3025. हे शेवटचं ऑप्शन आपलं 3025 दिलेलं आहे. क्लिअर आहे समजत आहे. चेक करा. नेक्स्ट वन क्वेश्चन कडे जाऊया आता आपण.
1 ते 10 म्हणतीये, 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती? 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या. आता 1 म्हणल्यानंतर हे एक अंकी संख्या झाली. 3 अंकी संख्या ही 100 ने सुरू होते, म्हणजेच 100 ते 999 या दरम्यानच्या सगळ्या 3 अंकी संख्या किती आहेत ते आपल्याला शोधून काढायच्या आहेत. तर किती असतील 3 अंकी संख्या? 900. किती असतील 3 अंकी संख्या? 900 आहेत. म्हणून ऑप्शन मध्ये येणार उत्तर 900 हे करेक्ट उत्तर आहे. नीट लक्ष द्या, 1 ते 1000 म्हटलेलं आहे म्हणून 100 पासून स्टार्ट होते. 1000 कस काय येत नाही? 1000 ही 4 अंकी संख्या आहे म्हणून 100 ते 999 पर्यंत मोजायचं. त्या दरम्यान 900 या 3 अंकी संख्या आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103 आहे. काय सांगितले? 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी ही 103 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी काय, असा क्वेश्चन आलेला आहे. हे सुद्धा खूप सोपं आहे, समजून घ्या. आधी लक्ष देऊन समजून घ्या. एक मिनिट. हा अतिशय सोपं आहे हे, पण काहीच अवघड नाहीये. चेक करा आता. सरासरी संख्या म्हणजे मधोमधची संख्या, हे आपल्याला माहितीये. मग समजा मधोमध असणारी संख्या ही जर 103 असेल, मधोमध असणारी संख्या ही जर 103 असेल, तर पुढे काय सांगितले? त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्या. 9 पर्यंत जायचंय. मधोमध असणारी 5वी संख्या ही 103 आहे. कितवी संख्या आहे? 103. 5वी संख्या आहे. मग चेक करा आता. 103 नंतर येतं 105, 107, 109, बस इथपर्यंतच. 109 आणि 111. ठीक आहे. 105, 107, 109 आणि 111. मग काय सांगितले? 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 103, म्हणजे सरासरी म्हणजे मधोमधची संख्या ही 103 आहे. 103 ही 5वी संख्या आहे. मग चेक करा 5वी संख्या आहे ते कसं म्हणजे चेक करा 5वी संख्या आहे 103, 105 त्याच्यानंतरच्या या संख्यात. मग 103 ही 5वी संख्या असल्यावर क्रमाने येणारी 9वी म्हणजेच ह्या 2 संख्यांची बेरीज, क्रमाने येणाऱ्या 9 क्रमवार शेवटच्या सर्वात मोठ्या 2 संख्यांची बेरीज म्हणले. सर्वात मोठे 2 संख्या हेच आहेत. अगोदर आहे 111, त्याच्यानंतरची सर्वात मोठी संख्या आहे 109. यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. डिवायडेड बाय 2, कारण सरासरी काढतोय आपण. किती येईल चेक करा बरं. 2 220 भागिले 2 म्हणजेच की आपलं उत्तर आहे 110. बेरीज किती येईल? 2 म्हणजे सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज येईल 110. उत्तरामध्ये चेक करा 110 आहे का, चेक करूया आपण. 109, 111, हा 110 आपलं उत्तर एकदम करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 19 नंतरची 9वी समसंख्या कोणती? 19 नंतरची 9वी समसंख्या कोणती असेल? मग यासाठी सूत्र आहे. ठीक आहे, ट्रिक आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप साऱ्या अवघड पद्धती आहे, बट आपण सोप्या पद्धतीने काढू. 19 नंतरची 9वी समसंख्या आपल्याला विचारलेला आहे. आधी घ्या 19व. 1 मिनिट देताल फक्त. चला चेक करा. हा ट्रिकने काढूया याचं उत्तर. आधी घ्यायची 19 नंतरची 9वी समसंख्या. किती नंतरची म्हणली? 19 घेतलो. 19 नंतरची म्हटली. मग काय करायचं? गुणिले नाही, अधिक करा. अधिक. यस, 19 नंतरची काढायचंय म्हणून 19 घेतलं. कितवी समसंख्या काढायची? 9वी. म्हणून या 9च्या दुप्पट करायचं. कितवी समसंख्या काढायची आपल्याला? 9. 9च्या दुप्पट किती होतं? 18 होतं. 1 9 9 2 18. दुप्पट झाली. मग यांची करा बेरीज. किती येतं?
37 येतं. 37 तर ही विषम संख्या झाली. आपल्याला काढायची सम संख्या. मग पुढे काय करायचं, 37 - 1 करायचं, म्हणजेच आपली 19 नंतरची 9वी समसंख्या ही असेल 36. किती असेल? 36. उत्तरामध्ये पहिलाच ऑप्शन आपला 36 दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या संख्या सुद्धा तुम्ही याच ट्रिकने काढू शकता. जर उत्तर कधी याचं विषम संख्याच येतं, विषम संख्या आलं तर ऍज इट इज. जर समसंख्या काढा म्हणलं तर -1 करायचं. समसंख्या जसं काढा म्हणलं आपण इथे केलं, -1 करायला विसरायचं नाही. मागची संख्या घ्यायची, कारण 37 नंतर 37 दिलेला आहे, पुढची घेऊ शकतो, मागची घेऊ शकतो. त्यासाठी कधी लक्षात ठेवा, -1 करायचं, आपल्याला समसंख्या मिळून जाईल. हा क्वेश्चन लक्षात करायचा, कारण असे क्वेश्चन तुम्हाला येतात, त्याला आपण स्टार मार्क करूया. नेक्स्ट क्वेश्चन, ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती असं क्वेश्चन विचारलंय. म्हणजेच आपल्याला नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची आहे. त्यासाठी सूत्र, पहिली संख्या आपल्या शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या आहे. सूत्र लिहत नाही. तर पहिली संख्या आपली 1 आहे. कस काय 1 आहे? कारण इथे बघा, ठीक आहे, शेवटची संख्या आपली 17 आहे. सी हिअर, 17 शेवटची संख्या आहे. डिवायडेड बाय किती करणार आपण? 2 करणार. इंटू एकूण संख्या काढायची आहे. मग आधी आपल्याला काय करावं लागेल? 17 मधून 1 मायनस करावं लागेल. 16 राहतील, 16 मध्ये 1 ऍड करावं लागेल, 17. म्हणजेच एकूण संख्या किती असतील आपल्या? 17च असतील. करा खाले, 17 ने 1 18, 2 इंटू 17, 2 9 18. ठीक आहे, 9 गुणिले 17 करायचं. किती येते उत्तर? 17 9. एक मिनिट इकडेच करूया आपण. 153. उत्तरामध्ये चेक करा, 153 दिलेलं आहे का? यस, आपलं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे. हे आता पाठच झाले आपल्याला. नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणलं की पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवायडेड बाय 2 इंटू एकूण संख्या. कशा काढायच्या काय नाही ते आपल्याला समजलेलं आहे. इथपर्यंत आपला गणितचा जो पार्ट होता तो संपलेला आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला आता बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेपासून सुरुवात करूया. हा सुद्धा थोडासा किचकट आणि थोडासा मजेदार इंटरेस्टिंग पार्ट असणार, कारण कसं आलं काय नाही याचाच विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर चेक करा, पहिला क्वेश्चन आहे 25 26 30 39 55 क्वेश्चन मार्क. ही आपली संख्या मालिका किंवा अंक मालिका आपल्याला दिलेली आहे. मग या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येते ते आपल्याला शोधायचं आहे. मग चेक करा, आधी आपण असं लिहून घ्या काय काय संख्या आहेत. 25 आहे, त्याच्यानंतर 26 आहे, 30 आहे, 39 आहे, 55 आहे. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं चेक करा. आता उत्तर काढूया आपण मिळून. आधी काय करायचं? बेरीज केलं का वजाबाकी केलं चेक करायचं. त्याच्यानंतर गुणिले का ते चेक करायचं. मग चेक करा, आता या ठिकाणी करूया आपण. 25 मध्ये किती मिसळल्यानंतर 26 येतं? यस, 25 मध्ये ज्यावेळेस आपण 1 ऍड करतो त्यावेळेस 26 येतं. 26 मध्ये किती ऍड केल्यानंतर 30 येतं? 26 मध्ये 4 ऍड केल्यानंतर 30 येतं. 30 मध्ये किती ऍड केल्यानंतर 39 यायले? 30 मध्ये 9 ऍड केल्यानंतर 39 यायले. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 39 मध्ये किती ऍड केल्यानंतर 55 यायले? त्यासाठी इकडे करूया आपण. पंचवीस ऍड केल्यानंतर 55 यायले. मग पुढची संख्या किती घ्यायची? कारण ताळमेळ लागत नाही. 1 4 9 25 येते, हे काय आपल्याला समजत नाही. मग जरा विचार करा, 1 चा वर्ग 1 आहे, 2 चा वर्ग 4 आहे, 3 चा वर्ग 9 आहे आणि 5 चा वर्ग सॉरी इकडे येतं 16. इकडे येतं 16, सॉरी माय बॅड. हा, इकडे घेऊया आपण क्रमाने प्लस 16. मग हा कितीचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे. मग 1 चा 2 चा 3 चा 4 चा वर्ग झाला. मग पुढचा वर्ग 5 चा. पुढचा वर्ग किती? 5 चा वर्ग घ्या प्लस 25 करा. मग
55 मध्ये ज्यावेळेस आपण 25 मिसळतो त्यावेळेस काय उत्तर येते? 80. 80 हे आपलं उत्तर असणार आहे, जे की आन्सर मध्ये आपल्याला दिलेलं आहे. काय असणार आहे आपलं उत्तर? 80. ओके, डन. नेक्स्ट क्वेश्चन. हे पण सेमच, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येतं? संख्या मालिका चेक करा. सॉरी 10, 16, 25, 37 क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय काय केलेलं आहे चेक करूया आपण आता. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं? आधी बेरीज करून बघा. 10 मध्ये 6 मिसळलं तर 16 यायले. ठीक आहे, 10 मध्ये 6 मिसळलं तर 16 यायले. मग 16 मध्ये किती मिसळल्यानंतर 25 यायले? 9 मिसळल्यानंतर 25 यायले. 25 मध्ये किती मिसळल्या म्हणजे ऍड केल्यानंतर किती? 37 यायले. तर 25 मध्ये 12 ऍड केल्यानंतर 37 यायले. मग चेक करा, 6, 9, 12 म्हणते, कारण हे विषम संख्याही नाही आहेत, कारण 6 आणि 12 समसंख्या आहे. 9 ही विषम संख्या आहे. ना धडे सम संख्या आहेत, ना कोणत्या वर्गाचं म्हणजे वर्गमूळ आहेत, काहीच नाही. मग काय आहे हे? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12. मग पुढे येतं 3 5 15. मग 37 मध्ये जर यावेळेस आपण 15 ऍड करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं 52. काय येतं आपलं उत्तर? 52, जे की एकदम करेक्ट उत्तर आहे. करेक्ट आहे, समजलं? पाडे चेक करायचे होते आपल्याला. आपण ऍडिशन तर केलो, बेरीज तर केलो, बट काय आहेत हे सगळे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. जसं की वरच्या मध्ये बघितलं, वर्ग दिलेलं होतं 1, 4, 9, 16, 25 वर्ग होते म्हणून आपल्याला लक्षात आलं. बट इथे काय होतं? पाढा होता. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. साधं सोपं आहे. नेक्स्ट चेक करा. खालील क्रमिकेत यक्षच्या जागी काय येईल? तर क्रमिका आहे आपली, लिहून घेऊया खाली. 132, 129, 124, 117, 106, 93 आणि पुढे एक्सच्या ठिकाणी क्वेश्चन मार्क. एक्सच्या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची आहे. मग इथे या ठिकाणी वजा 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 दिलेला आहे, कमी कमी होत गेलेला आहे. ठीक आहे, वजा दिलेला आहे म्हणजे सॉरी कमी कमी होत गेले. मग आपल्याला अधिक न करता वजाबाकी या ठिकाणी करावी लागेल. मग चेक करा, 132 मधून किती वजा केल्यानंतर 129 येतं? -3. मग 129 मधून किती वजा केल्यानंतर 124 येतं? -5. 129 - 5 करा, 124 येतं. 124 मधून किती वजा केल्यानंतर 117 येतं? यस, पुढची संख्या असेल आपली 7. मग पुढे चेक करा आणखीन, 117 मधून किती वजा केल्यानंतर उत्तर आपल्याला 106 मिळतं. 11 वजा केल्यानंतर आपल्याला 106 मिळतं. ठीक आहे, 106 मधून किती वजा केल्यानंतर आपल्याला 93 मिळतं. अशा वेळेस 13 वजा करावं लागतं, मग 93 मिळते. मग नेक्स्ट काय वजा केल्यानंतर पुढचा उत्तर येईल? मग आधी आपल्याला चेक करावं लागेल, ही जी आपण मायनस मायनस करत गेलो, ही संख्या कोणती आहे? वर्ग आहे, कोणता पाडा आहे, मूळ संख्या आहे, काय आहे? मग चेक करा, 3, 5, 7, 11, 13 म्हणजेच या आहेत आपल्या मूळ संख्या. कारण 9 दिलेलं नाही, 9 जर आलं असतं तर ती विषम संख्या राहिली असती, म्हणून या आहेत मूळ संख्या. पुढची कोणती आपली मूळ संख्या येते? -17 करावं लागतं. मग चेक करा, 93 - 17 आपण ज्या वेळेस करतो, 93 - 17 आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर काय मिळतं? 76 हे उत्तर आपल्याला मिळत असतं. करेक्ट उत्तर काय आहे ह्याचं? 76. लक्षात घ्यावं लागतं, आपण मायनस तर करायलो, बट यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. काय पाडा आहे, वर्ग आहे, काय आहे, वर्गमूळ आहे, घन आहे, मूळ संख्या आहेत, ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर गाळलेले पद शोधून श्रेणी पूर्ण करायची आहे. ठीक आहे, श्रेणी लिहून घेऊया खाली. 1, 9, 25, 49 क्वेश्चन मार्क आणि इकडे 121 क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. मग आधी सहज लक्षात येतं आपल्या, हे काय आहेत? 1 मधून किती वजा अधिक केल्यानंतर 9 येतं. चेक करा बरं, 1 मध्ये 8 मिसळल्यानंतर 9 येतं. मग इकडे 9 मध्ये किती मिसळल्यानंतर 25 येतं. ते सगळं जाऊ द्या.
पहिल्यांदा चेक करा वर्ग आहे का इथे. ठीक आहे, बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, काहीच येत नाही. सरळ सरळ 25 ला बघून 39 ला बघून तर लक्षात आलं पाहिजे. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 25, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49, हा 11 चा वर्ग आहे. 121 11 चा वर्ग आहे. मग चेक करा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं. 1 3 5 7 9 येतं, कारण ह्या सगळ्या आहेत आपल्या विषम संख्या. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण 9 चा वर्ग घेतलो तर उत्तर येईल आपलं 81, जे की पर्यायामध्ये दिलेलं आहे. 64 येत नाही. ठीक आहे, पहिला ऑप्शन येत नाही. 64 काय येत नाही, कारण या ठिकाणी 8 चा वर्ग घ्यावा लागला असतो. मग कुठल्या अँगलने हे सगळ्या सिमिलर गोष्टी दिसतात. 1 3 5 7 8 11 काहीच नाही, वर्ग पण नाही, धड घन पण नाही आणि धड मूळ संख्या पण नाहीये, म्हणून 81 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. नेक्स्ट वन आहे, खालील अंक मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी अपूर्णांक येईल. कोणता अपूर्णांक येईल? आता अपूर्णांक संख्या आपल्याला ओळखायची आहे. मग लिहून घेऊया. संख्या जशा तशी सेंटर मध्ये लिहूया. 5/4, 17/12, 53/36 आणि पुढे आलेला आहे क्वेश्चन मार्क. खालची खालची आणि वरची वरची सेपरेट करून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल लवकर. हा, मग आधी चेक करा. 4 मध्ये किती ऍड केल्यानंतर 12 यायले, 12 मध्ये किती ऍड केल्यानंतर 36 यायले. डायरेक्टली सांगते मी आता, तुम्हाला ऍड करत वगैरे बसायची गरज नाही, कारण खूप उशीर झालाय, व्हिडिओ लेंदी होईल. इथे मल्टिप्लाय करून बघा. 4 त्रिकम 12, 12 1 12 25, 12 त्रिक 36. मग 36 त्रिक किती मल्टिप्लाय करूया. 36 त्रिक 108. किती येते या ठिकाणी? 108. आपल्याला खालची तर संख्या मिळाली 108, ही आपल्याला खालची संख्या मिळाली. कशी मिळाली? कारण 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36. उत्तर यायले. जर अधिक करत बसला तर खूप वेळ लागते. मग चेक करा गुणाकार केल्यानंतर यायले का? यस यायले. 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक 108. मग पुढे वर करा. वरती काय करावं लागेल आपल्याला ते पण चेक करून घ्या. 5 मध्ये किती मिसळल्यानंतर आपलं उत्तर 17 यायले, किंवा काय केल्यानंतर 17 यायले. आता 5 मध्ये अधिक केलं तरी येत नाही, 2 2 करावं लागतं. कसं? आधी गुणिले 3 करायचं, त्याच्यानंतर प्लस 2 करायचं. कसं? चेक करा. 5 त्रिक 15, 15 मध्ये 2 मिसळलो 17, गुणिले 3 प्लस 2, 17 1 17 34, 17 त्रिक 51, 51 मध्ये 2 मिसळलो, पुढे येतं 53. पुढे सेम 53 गुणिले 3 करून बघा. सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवते. 159 येले, 159. मग 159 मध्ये प्लस 2 केल्यानंतर आपलं उत्तर किती येते? 161 येतं. या ठिकाणी वर संख्या येते आपली 161. हे भेटलं आपल्याला आपलं उत्तर अपूर्णांक. मग क्वेश्चन मध्ये पहिलाच उत्तर आपला आलेला आहे 161/108. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. खालील दिलेल्या अंक मालिकेतील पुढील अंक पर्यायामधून निवडा म्हटलेलं आहे. म्हणजेच की क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. हे गोंदिया चालक 2023 ला प्रश्न आलेला आहे. मग हे काढण्यासाठी आधी आपली मालिका लिहून घेऊया. 0 3 8 15 24 35 आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क. चला काय काय येईल चेक करा बरं. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंट करायचे. तुम्हाला कमेंट करून शकता तुम्ही सुद्धा. यस. मग काय केलेलं आहे आता इथे डायरेक्टली आपल्याला बेरीजच करावं लागणार आहे. 0 मध्ये किती मिसळल्यानंतर 3 येतं. यस ऑफकोर्स 3 मिसळल्यानंतर 3. मग पुढे 3 मध्ये किती ऍड केल्यानंतर 8 येतं. 5 ऍड केल्यानंतर 8 येतं. 8 मध्ये किती ऍड केल्यानंतर 15 येतं. 7 ऍड केल्यानंतर 15 येतं. ठीक आहे. 7 ऍड केल्यानंतर 15 येतं. मग 15 मध्ये किती ऍड केल्यानंतर 24 येतं. चेक करा बरं. मग 9 ऍड करावं लागतं. ठीक आहे. मग या 24 मध्ये किती ऍड केल्यानंतर 35 हे आपलं यायले.
11 ऍड केल्यानंतर आपलं उत्तर 35 येते. म्हणजेच काय झालं, 3, 5, 7, 9, 11 या सगळ्या विषम संख्या आहेत. मग पुढची येणारी विषम संख्या कोणती असेल, +13 असेल. मग 35 अधिक 13 करा, उत्तर आपल्याला मिळून जाईल. उत्तर काय असेल आपलं 48. इथे आपल्याला 48 हे पर्याय दिलेलं आहे, जे की पहिलंच आपलं उत्तर आलेलं आहे. कसं काढलं काय नाही समजत असेल तुम्हाला, खूप सोपी ट्रिक आहे. आधी मी सगळं ऍड करून घेतले आणि शेवटी ज्यावेळेस मी शेवटी चेक केल्यानंतर मला काय समजलं, कारण या खालच्या सगळ्या विषम संख्या आल्या. मग येणारी पुढची विषम संख्या मी ऍड केली, उत्तर मला मिळालं. साधं सोपं आहे. नेक्स्ट वन, 5, 10, 26, 50, 122 आणि क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आधी एक गोष्ट लक्षात घ्या, संख्या बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल 2 चा वर्ग 4, 4 मध्ये 1 ऍड केल्यानंतर 5, हा 3 चा वर्ग, ठीक आहे. 3 चा वर्ग 9, 9 मध्ये 1 मिसळल्यानंतर 10, त्याच्यानंतर 5, 5 चा वर्ग 25, 25 मध्ये 1 ऍड केल्यानंतर 26, 7, 7 चा वर्ग 49, 1 ऍड केल्यानंतर 50, 11, 11 चा वर्ग 121, 1 ऍड केल्यानंतर 21. मग काय कोणत्या कोणत्या खालच्या संख्या आल्या, आधी 2, त्याच्यानंतर 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 9 मधून 1 मिसळलं 10, म्हणजे 2, 3, 5, 5 चा वर्ग 25 प्लस 1 ऍड केलं 26, म्हणजे 7, 2, 3, 5, 7, 11. मग पुढची संख्या असेल 13, 13 चा वर्ग 169, 169 मध्ये ज्यावेळेस आपण 1 ऍड करतो आपल्याला मिळतं 170. किती मिळतं आपल्याला, 170. मॅडम तुम्हाला कसं कळलं पुढची संख्या 13 येणार, कारण 2, 3, 5, 7, 11 या संख्या मूळ संख्या आहेत. 11 नंतरची पुढची मूळ संख्या असेल 13. 13 चा वर्ग, सॉरी, 13 चा वर्ग पण लक्षात घ्यायचा आहे. 13 चा वर्ग 169, 169 मध्ये 1 मिसळल्यानंतर 170 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 170 पर्यायामध्ये दिलेलं आहे, ते आधी हायलाइट करून घेते मी. खाली एक संख्या मालिका आणखीन एक दिलेली आहे, त्याचं उत्तर आपल्याला करायचे आहे. संख्या मालिका चेक करा, 3, 7, 23, 95 क्वेश्चन मार्क. बघता क्षणी काय काय क्वेश्चन आपल्याला लक्षात येतात आणि ते खूप इझी असतात, कारण प्रॅक्टिस खूप झालेली असते आपली. मग इथे एक संख्या मालिका आहे, कोणती कोणती, 3, 7, 23, 95 क्वेश्चन मार्क, ही आपली संख्या मालिका आहे. मग चेक करा आता या संख्या मालिकेमध्ये काय काय केलेलं आहे आणि काय काय उत्तर येतं. 3 मध्ये किती ऍड केल्यानंतर 7 येतं, 7 मध्ये काय केल्यानंतर 23, 23 मध्ये काय केल्यानंतर 95 आणि क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येतं. हे थोडासा अवघड आहे, ट्रिकी आहे, लक्षात घ्या. आता 3 गुणिले 2 केले, ठीक आहे, उत्तर येतं 6. 6 मध्ये 1 ऍड केले, उत्तर येतं 7. 7 ही संख्या आपल्याला मिळाली, ठीक आहे, 7 ही संख्या आपल्याला मिळाली. नेक्स्ट वन, 7 गुणिले ज्यावेळेस मी 3 करते, 7 त्रिक 21, 21 मध्ये ज्यावेळेस मी 2 ऍड करते त्यावेळेस मला 23 ही संख्या मिळाली. किती संख्या मिळाली, 23 ही संख्या मिळाली, ठीक आहे. 23 गुणिले 4 करते, किती येतं, 23 गुणिले 4, मग मला मिळते 92. 23 चोक 92, किती, 23 चोक 92. 92 मध्ये 3 ऍड करते, मला मिळते 95. करेक्ट, 95 मिळालं. आता हे कसं कसं करत गेले, एक एक संख्या इकडं मल्टिप्लाय करते वेळी पण वाढवले आणि ऍडिशन करते वेळी सुद्धा वाढवले. मग पुढची संख्या कोणती येईल आता, 95 गुणिले 5 करावं लागेल. किती येतं, 5 5 25 ला 5, अच्छा 1, 9 5 45 ने 46 प्लस पुढची संख्या 4 ऍड करा, मग आपल्याला किती मिळतं, 669. हे आपलं उत्तर येतं का. आता क्वेश्चन मध्ये चेक करूया,
थांबा 495 गुणिले 5 करून बघूया. 95 गुणिले 5 5 5 25 हा 2 एक ऍड केले होते मी या ठिकाणी. त्या ठिकाणी 745 येतं. माय बॅड सॉरी, एक हातचा धरले होते तिथे हातचा 2 येतं. ठीक आहे. 775 मध्ये ज्यावेळेस आपण 4 ऍड करतो त्यावेळेस येतं आपलं उत्तर 7479. काय येतं? 479. ऑप्शन मध्ये चेक करा आता. 479. यस, पहिलाच आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 3 7 11 15. 3 7 11 15 लिहून घ्या संख्या मालिका. 3 7 11 15 पुढे क्वेश्चन मार्क. चेक करा आता काय काय केलेलं आहे मगच उत्तर आलेलं आहे. 3 मध्ये किती मिसळल्यानंतर 7 आलं? 3 मध्ये 4 आणि 3 7 म्हणजे 4 ऍड केल्यानंतर 7 आलं. 7 मध्ये किती मिसळल्यानंतर 11 आलं? 7 मध्ये आणखीन 4 मिसळल्यानंतर 11 आलं. 11 मध्ये किती मिसळल्यानंतर 15 आलं? 4 मिसळलं तर 15 आलं. मग 15 मध्ये प्लस 4 मिसळलं तर उत्तर येतं आपलं 19. अतिशय सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. 1 2 6 15 31 ही आपली संख्या आहे. 1 2 6 15 31. मग या ठिकाणी जर आपण अधिक केलो तर 2 मिळालं. 2 मध्ये किती ऍड केल्यानंतर 4 ऍड करावं लागलं असतं. मग 15 मधून 6 मायनस केले किती राहतात? 9 प्लस 9 करावं लागलं असतं. हे काही जुळत नाही. ठीक आहे. हा थांबा 9. ठीक आहे. काय करतीये परत एकदा सांगते. 1 मध्ये 1 ऍड केले 2 आलं. मग 2 मध्ये किती ऍड केल्यानंतर 6 यावं लागतं. तर मी 4 ऍड केले मग 6 आलं. मग परत 6 मध्ये 9 ऍड केले 15 आलं. चेक करू शकता कसं ऍड केले 9 कसं काढले होतं. आधी 15 मधून 6 मायनस करून बघले मग मला उत्तर मिळालं. मग पुढे चेक करा. आता इथे आपल्याला किती ऍड केल्यानंतर आपला उत्तर हा आपल्याला 31 मिळणार आहे. मग जर मी लक्षात घ्या हा 1 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग आहे. ते वर्गमूळ दिलेले आहेत. हा 1 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग आहे, हा 3 चा वर्ग आहे. आणि या ठिकाणी मी जर 4 चा वर्ग केलं या ठिकाणी तर या ठिकाणी माझं उत्तर 16 येतं. अधिक 16 ऍड करून बघते. मग चेक करा 15 मध्ये 16 मिसळल्यानंतर यस माझं उत्तर 31 आले. मग पुढची एक संख्या घेते. पुढची एक संख्या काय? प्लस 25. 5 चा वर्ग करून टाकते. 5 चा वर्ग 25. मग ज्या वेळेस मी 31 मध्ये 25 ऍड करते त्यावेळेस माझं उत्तर येतं 56, जे की एकदम करेक्ट उत्तर आहे आणि क्वेश्चन मध्ये सुद्धा दिलेलं पर्याय आहे. क्लिअर आहे? काय केलेलं आहे परत एकदा चेक करा. संख्या मालिका घेतले मी आधी सहज बेरीज करून बघितले. बेरीज केल्यानंतर 1 4 9 16 25 असं येत होतं. ठीक आहे. 16 पर्यंत येत होतं. मग माझ्या लक्षात आलं बाबा आता पुढची 16च्या नंतरची पुढची संख्या काय येणार? कारण या सम पण नाहीत ना विषम आहे ना मूळ आहे. मग काय झालं वर्ग चेक केला. 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16. मग पुढची संख्या 25 येणार. कारण सलग सरळ रेषेतले वर्ग दिलेले आहेत. मग 4 नंतर 5 चा वर्ग 25. 31 मध्ये 25 ऍड केल्यानंतर माझं उत्तर मिळालेलं आहे 56. क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आणि जर समजल्या असतील आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची किंवा चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जर तुम्ही ग्रुप जॉईन केला तर तुम्हाला वेळोवेळी होणारे क्लास व्हिडिओज त्या ठिकाणी लिंक येत जाईल. तुम्ही ते पाहू शकता. ओके. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय. टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयाच अशा एका न्यू व्हिडिओ मध्ये.